आम्ही आत्मपरीक्षण केलं, परिश्रम घेतले आणि पुन्हा नव्या उमेदीनं आम्ही विधानसभेच्या निवडणुका प्रचंड बहुमताने जिंकल्या। तिथे आम्ही रडीचा डाव खेळलो नाही, परंतु या ठिकाणी स्वतःचा आत्मविश्वास हरवलेले उद्धवजी ठाकरे, त्यांचा पक्ष, सामना, महाविकास आघाडी यांना परिश्रम घ्यायची तयारी नाही आहे, स्वतःचं आत्मपरीक्षण आत्मचिंतन करण्याची तयारी नाही आहे की आपला ऱ्हास का होतोय, आपण खाली का जातोय, केवळ वोट चोरी, खोटं नॅरेटिव्ह, भारतीय जनता पार्टी आणि आमच्या सरकारवर टीका, या पलीकडे जाऊन त्यांनी काम करण्याची आवश्यकता आहे। परंतु हरलेल्या मनाची लोक त्या ठिकाणी विजय कसा काय प्राप्त करू शकतील। चन्नी तलाल यांनी असं म्हटलं की हा विजय जो आहे तो निवडणूक आयोगाचा विजय आहे। आता चन्नी तलाल महाराष्ट्रात आहेत ते, आता मला वाटतं कोणाला विचारलं चन्नी तलाल कोण, तर इथपासून सुरुवात होईल। म्हणजे प्रभारी असल्याचं अस्तित्व, प्रभागी असल्याचा कंट्रोल, प्रभारी असल्याचं दिशादर्शक मार्गदर्शन महाराष्ट्रात 1% पण झालेलं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला दिसत नाही। त्याच्यामुळे चन्नी तलाल बोलले काय, चन्नी तलाल बोलले नाही काय, त्याचा फार फरक किंवा त्याला गांभीर्यता आहे असं मला वाटत नाही। चन्नी तलाल हे सिरियस नेते कुठल्याही अँगलनी मला वाटत नाही। भाऊ, आज काँग्रेसची चिंतन शिबिर आहे मालाडमध्ये, तिथे चन्नी तलालांनी बोलताना सांगितलं की आम्ही स्वबळावर मुंबईमध्ये लढणार आहोत। मला वाटतं त्यांच्या पहिलं बाहुत बळ राहिलं का चेक करावं। परंतु ठीक आहे, खोटा आत्मविश्वास का होईना घेऊन ते आत्मचिंतन करतायत हेही नसे थोडके, परंतु आत्मचिंतन करून अंमलबजावणी व्हायला पाहिजे। रडीचा डाव खेळू नये। आता आत्मचिंतनात पुन्हा वोट चोरीचं आपण परत हे करूया, पुन्हा आपण खोटं काय नॅरेटिव्ह सेट करूया, अशा प्रकारचे रडत बसलात तर तुम्ही सतत पडत बसणार, हरत बसणार। मुंबईचा महापौर काँग्रेसचा होईल असा एक दावा ज्योती गायकवाड जे आमदार आहेत त्यांनी केला ना। दावा करायला का अक्कल किंवा पैसे लागत नाही, त्यासाठी मतदान लोकांनी करावं लागतं। जो आकडा त्या ठिकाणी बहुमताचा पार पाडावा लागतो, तेवढी मतं, तेवढा आकडा मिळावा लागतो आणि त्याच्यामुळे आज निर्विवाद मुंबईमध्ये महायुतीला बहुमत मिळेल असं चित्र आहे। आणि कालच माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं की मुंबईचा महापौर हा महायुतीचाच असेल, हे निर्विवाद त्या ठिकाणी आहे। बच्चू कडू वारंवार टीका करताना पाहायला मिळतं। आता पुन्हा एकदा त्यांनी म्हटलं की भाजपच्या कार्यालयात आता पुढील मतदान जे आहे किंवा मतमोजणी आहे ते भाजप कार्यालयातच झाली पाहिजे किंवा घेतली पाहिजे असं त्यांनी म्हटलं। बच्चू कडूंनी बचपना सोडून द्यावा, बालिशपणाची वक्तव्य, आततायी भूमिका बच्चूंनी सोडावी आणि सिरियस राजकारण करावं। आता भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात घ्यावं, एक दिवसाची बातमी होईल, पण लोक याला हसतात, याला बालिशपणा म्हणतात आणि मला वाटतं नावाप्रमाणे बचकना बच्चू भाऊंचं सुरू आहे। भाऊ, महायुती मुंबईमध्ये एकत्र लढणार आहे जो मुख्यमंत्र्यांनी देखील सांगितलेलं आहे, मात्र दुसरीकडे शिंदे गटाने मुंबईमध्ये 50% जागांचा दावा केला। हे बघा, आमचे सर्वोच्च नेते महाराष्ट्राचे देवेंद्र फडणवीस साहेब, शिंदेसाहेब, अजितदादा त्या पक्षाचे नेते आहेत आणि आमचा महायुतीमध्ये लढण्याचा निश्चय आहे। तिन्ही नेते जी भूमिका घेतील ती आमची बांधील असेल। आम्ही कार्यकर्त्याचं मनोबल वाढवण्यासाठी खालच्या पातळीवर त्या ठिकाणी स्तरावर त्या ठिकाणी आपले नेते, आमदार, खासदार भूमिका घेत असतात, पण सर्वोच्च नेत्यांना पक्षांनी किंबहुना महायुतीनं घेतलेली आमची भूमिका ही अंतिम असेल। भाऊ, कालच्या निकालानंतर आता एक आणखी चर्चा अशी झाली की ज्या ज्या ठिकाणी शक्य असेल तिथे स्वबळावर लढण्याची तयारी भाजप करत आहे, जिथे शक्य नाही, जिथे शक्य आहे तिथे युती, ज्या ठिकाणी शक्य नाही तिथे स्वबळ, असं काही ठरतंय? ही भूमिका माननीय देवेंद्रजींनी पूर्वीच मांडलेली आहे। शक्य तेवढा आम्ही महायुतीचा प्रयत्न करणार आणि जिथे तिन्ही पक्ष तुल्यबळ असतील, 2 पक्ष तुल्यबळ असतील, तर त्या ठिकाणी जर युती झाली नाही तर समन्वयातनं त्या ठिकाणी एकमेकांवर टीका न करता मित्रत्वानं लढावं, अशा प्रकारचा संकेत आहे। भाऊ, पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी काल काँग्रेसवर गंभीर आरोप केला। ते म्हणाले की काँग्रेस मुस्लिम लीग माओवादी झालेली आहे काँग्रेस, आणि खरं आहे ते ना, ज्या पद्धतीचा त्यांचा प्रचार, लांगुल चालन त्या ठिकाणी आहे, त्यावरनं माननीय मोदी साहेबांचं
वक्तव्य किंवा भूमिका अत्यंत समर्पक ठरते. भाजपला अनेक अभिनेते किंवा कलाकार पाठिंबा देताना पाहायला मिळतात. आज नवेदित सराफ त्यांची प्रतिक्रिया आली आहे की मी भाजपची कट्टर समर्थक आहे आणि बिहार निकालाचं त्यांनी अभिनंदन केलेलं आहे. अशाच प्रकारचं वक्तव्य माझा दिवाळीपटचा कार्यक्रम होता तेव्हा महेश कोठारेंनी केलं होतं. आता या देशामध्ये व्यक्ती स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे. आता निवेदिता सराफ यांना त्यांचं मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे आणि त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीला समर्थन देऊन कलाकारांच्या प्रतीसुद्धा भाजपविषयी काय आहे हे तिथनं व्यक्त होतं आहे. परंतु याचं लगेच राजकारण कुणी करू नये. नाही तर आता निवेदिता सराफ बोलल्या की त्या ठिकाणी पुन्हा शिव्या घालायला सुरुवात करायची. असं करणं मला वाटतं आपली महाराष्ट्राची संस्कृती नाही. लोकशाहीमध्ये घटनेनं प्रत्येकाला विचार स्वातंत्र्य दिलं आहे, बोलण्याचं स्वातंत्र्य दिलं आहे आणि त्याच्यामुळे निवेदिता सराफना तो अधिकार आहे. आणि भारतीय जनता पार्टीच्या विषयी काय जनमानसात आहे, कलाकारांमध्ये आहे, त्या क्षेत्रात आहे, याचं थोडक्यात प्रत्यंतर त्यांच्या वक्तव्यातनं येत आहे. भाऊ, मुंबईमध्ये याआधी आपण जर पाहिलं तर ठाकरेंचे पोस्टर लावण्यात आले होते की ठाकरेंचा सेवक तोच नगरसेवक, परंतु आता त्याला प्रत्युत्तर भाजपने पोस्टर लावलेले आहेत. परिवाराचा नाही तर मुंबईचा सेवा करणारा जो असेल तोच नगरसेवक असेल असं पोस्टर देईल. व्यक्तिस्तोम त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला मान्य नसतं. लोकांना महत्त्व, जनतेला महत्त्व देणारा भारतीय जनता पार्टी आहे. त्यामुळे कुठल्या व्यक्तीचा सेवक होण्यापेक्षा, कुठल्या परिवाराचा सेवक होण्यापेक्षा हा मुंबईकर या मुंबईचा खऱ्या अर्थानं मालक आहे. त्याच्यामुळे त्याची सेवा ही सर्वतोपरी आहे आणि त्याच्यामुळे मुंबईकर जो मतदान देणार, जो सत्ता देणार, त्याची सेवा करायची की कुठल्या एका व्यक्तीच्या नावाची पूजा करायची. आणि त्याच्यामुळे आमची भूमिका अत्यंत समर्पक अशा प्रकारची आहे की मुंबईचा सेवक तोच त्या ठिकाणी होईल नगरसेवक. की अमित साटम आणि भारतीय जनता पार्टीने आम्ही केलेली भूमिका ही मुंबईकरांना भावणारी आहे आणि मुंबईकराच्या प्रती सेवा समर्पित करणारी भूमिका आहे. भाऊ, शरद पवारांनी बिहार निकालावरती प्रतिक्रिया दिलेली आहे. त्यांनी असं म्हटलं की बिहारमध्ये 50% मतदान जे आहे ते महिलांचं झालेलं आहे, परंतु निवडणुकीच्या आधी 3 महिने जे पैसे वाटप महिलांना केलेलं गेले, 10,000 जे महिलांना दिले गेले आणि त्यामुळेच हे मतदान मोठ्या प्रमाणात झाले आहे. निवडणूक आयोगाने आता हा विचार करणं गरजेचं आहे. अशा पद्धतीने पैसे वाटप योग्य आहे का? मला वाटतं जिंकलेला जो काही विजय आहे तो विरोधकांनी त्या ठिकाणी मान्य करायचा असतो. पराभव हा मोठ्या मनानं त्या ठिकाणी स्वीकारायचा असतो. आता एखाद्याला टीकाच करायची, त्याला 100 कारणं मिळतात. आता तुम्हाला कोणी अडवलं होतं? आज त्या ठिकाणी केंद्र सरकारनं, राज्य सरकारनं ज्या काही महिलांच्या उत्कर्षासाठी भूमिका घेतल्या त्याचं स्वागत व्हायला पाहिजे. आता त्यांना आम्ही जर प्रभावित करू शकलो असेल, त्याने आम्हाला मतदान केलं, तर त्याच्यात दोष कोणाचा आहे? बरं, तुम्ही महाराष्ट्रात त्या ठिकाणी बोललात की तुम्ही 1,500 देणार, तर तुम्ही 2100 देणार. जेव्हा विधानसभेच्या निवडणुका झाल्या, लाडक्या बहिणींचा आम्ही 1,500चे देण्याचं ठरलं, तेव्हा तुम्ही तुमच्या जाहीरनाम्यात 2100 बोललात. हे कुठलं आलं तत्त्व? हा कुठला आला संस्कार? त्याच्यामुळे मला वाटतं सोयीची भूमिका विरोधी पक्ष घेत आहे. पण माझं पुन्हा नम्र आवाहन आहे की पवारसाहेबांसारख्या एका मोठ्या नेत्यानं तरी अशा प्रकारचं बोलणं संयुक्तिक नाही. विरोधी पक्षानं रडीचा डाव न खेळता आत्मपरीक्षण करून कष्ट घेऊन कामाला लागावं. जसं आमचे मोदी साहेब बिहारमध्ये ज्या पद्धतीनं फिरले, आमचे अमितभाई शानी जे कष्ट उपसले, आमचे विनोद तावडे असतील, महाराष्ट्रातनं गेलेले आमचे देवेंद्रजींच्या सभा असतील, आम्ही कष्ट करणारी लोक आहोत. त्याच्यामुळे केवळ बोलघेवडेपणा, केवळ टीका कुचकेपणाचं बोलणं, खोटे नॅरेटिव्ह सेट करणं, याच्यातनं बाहेर जोपर्यंत विरोधी पक्ष येत नाही तोपर्यंत त्यांचं काही खरं नाही. निवडणुका पारदर्शक ह्या झाल्याच पाहिजेत. आपला प्रत्येक मतदाराचा तो अधिकार आहे असंही पवारांनी म्हटलं. पण त्यांनी पारदर्शक झाल्या नाही ते सिद्ध करावं ना. निवडणुका तर पारदर्शकच झालेल्या आहेत. आपण बघाल की जो मतचोरीचा यांचा आरोप होता तो आपण खोडून काढला. SIRच्या माध्यमातून सखोल सर्वेक्षण झालं, विषय राहिला कुठे वोटचोरीचा. त्यामुळे पारदर्शकता झाली पाहिजे, पण कुठे पारदर्शकता झाली नाही ते त्यांनी दाखवावं.
निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आणावं. मला वाटतं पराभव झाला आहे, मोठ्या मनानं स्वीकारा असं माझं नम्र आव्हान असेल. पुण्याच्या प्रकरणावरतून आता भाजपवरती प्रश्नचिन्ह उपस्थित केला जाते की ज्यावेळी आदर्श घोटाळा झाला, भाजपने हा मुद्दा लावून धरला होता आणि तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना राजीनामा द्यायला लावलेला. आज अशोक चव्हाण भाजपमध्ये आहे, मात्र भाजप त्यांच्या सत्तेतल्या उपमुख्यमंत्री पदाच्या जे उपमुख्यमंत्री त्यांच्या मुलावरती आरोप झाल्यावरती कुठलाही राजीनामा मागत नाही आहे. नाही, मला वाटतं भारतीय जनता पार्टीने कधीच भूमिका बदललेली नाही, केलेला आरोप कधीही मागे घेतला नाही. आता आरोप झाल्यानंतर सिद्धता होणं महत्त्वाचं असतं. जेव्हा सिद्धता होईल, आरोपत्व सिद्ध होईल, त्यावेळेला बोलण्याला अर्थ आहे. जेव्हा विरोधी पक्षात असतो तेव्हा विरोधी पक्षाची भूमिका आहे सत्ताधारी पक्षावर टीका करणं. आता अजितदादा आमच्याबरोबर सत्तेत आहेत, सत्तेत मांडीला मांडी लावून बसायची आणि आपल्या शेजाऱ्यावर, आपल्या पार्टनरवर टीका करायची, हेही त्या ठिकाणी योग्य नाही. याच प्रकरणामध्ये काल अजितदादांनी अमित शहा यांची भेट घेतल्याची एक माहिती समोर आली आहे. नाही, मला याची कल्पना नाही त्यांची भेट कशा संदर्भात होती. खरं म्हणजे अमित भाईंचं अभिनंदन करायला बिहारच्या विजयाकरता गेलेत असं मी चॅनलच्या माध्यमातून अजितदादांची स्टेटमेंट किंवा मीडियातनं ऐकलं. भाऊ, दिल्लीमध्ये जो स्फोट झाला त्याचा आता सोलापूर कनेक्शन बघायला मिळतं. ATSने आता सोलापूरमध्ये देखील चौकशी करायला सुरुवात केलेली आहे. मला वाटतं बाह्य शक्ती कशा पद्धतीनं देशामध्ये आतंक निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे ते पुढे येत आहे आणि त्याच्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, अमित भाई किंवा रक्षामंत्री हे अत्यंत अलर्ट राहून या ठिकाणी राज्यातली, देशातली सर्व यंत्रणा त्या ठिकाणी सतर्क करत आहेत आणि त्याचाच भाग म्हणून महाराष्ट्रातलं पोलीससुद्धा माननीय गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली, मार्गदर्शनाखाली अत्यंत बारकाईनं त्या ठिकाणी सतर्क आहे आणि अशा गोष्टी महाराष्ट्रात घडू नये याची त्या ठिकाणी पूर्व काळजी घेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. एक शेवटचा प्रश्न होता. देवना डम्पिंग ग्राउंडच्या इथे लोकशाहीचे आमचे प्रतिनिधी भूषण शिंदे हे वार्तांकन करत होते, त्यावेळी त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झालेला आहे. जे तिथल्या कचऱ्याच्या गाड्या आहेत त्याच्यामध्ये मोठा झोलमाल दिसतोय, मोठा घोटाळा झाल्याचं पाहायला मिळते. तिथे नशेखोरसुद्धा आहेत. त्यामुळे नेमकं या प्रकारची चौकशी सरकार करणार का, शासन करणार का? अशा प्रकारचं पत्रकारांची अडवणूक करणं, प्रतिबंध करणं योग्य नाही. आता तो एरिया प्रतिबंधित होता, तिथे जाण्यासाठी मनाई होती, मला त्याची कल्पना नाही. पण जर तो नशेखोर असेल, अशा प्रकारची लोक संवेदनशील ठिकाणी असतील तर ते चुकीचं आहे. वार्तांकन करणाऱ्याला अडवलं असेल तर ते चुकीचं आहे. या सर्व संदर्भित प्रकरणाची माहिती घेऊन त्या ठिकाणी अशा प्रकारचा नशेखोर जर तिथे असेल आणि चुकीच्या पद्धतीनं त्या ठिकाणी अडवलं असेल तर निश्चित सरकारला सांगून चौकशी करून पत्रकाराचा हक्क अबाधित ठेवण्याचा प्रयत्न आम्ही करू. वेल सर, थँक्यू.